स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। चेन स्नॅचिंग करणारे आरोपी जेरबंद करून 3 गुन्हे उघड, 5,98,310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 2/7/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सुधाकर मोहिते, कादर काझी, प्रकाश जाधव असे तिघांनी मिळून कडेगाव पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी जबरी चोरी केलेले सोन्याचे दागिने कडेगाव ते कडेपूर जाणाऱ्या रोडवरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ मोटरसायकलने विक्री करत घेऊन जाणार आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे डोंगराई साखर कारखान्याजवळ सापळा लावून रोड लगत निगराणी करीत थांबले असता 2 इसम एका मोटरसायकलवरून, एक इसम दुसऱ्या मोटरसायकलवरून येत असताना दिसले। त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पथकाने सदरची गाडी थांबवून इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी सुधाकर अशोक मोहिते, वय 39 वर्ष, राहणार कोतीज, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, कादर शरीफ काझी, वय 28 वर्ष, राहणार अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, प्रकाश श्रीरंग जाधव, वय 36 वर्ष, राहणार माधळमुठी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली अशी सांगितली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेऊन प्रकाश श्रीरंग जाधव यांच्या कब्जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 3 मिनी घंटण मिळून आले। सदरबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता गेले 3 महिन्यांपासून कडेगाव गावच्या हद्दीत रायगाव ते पारगाव रोडला, हिंगणगाव ते कडेगाव जाणाऱ्या रोडला व कडेपूर ते पुसेसावडी जाणाऱ्या रोड लगत गणपती मंदिराचे जवळ अशा 3 ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केली असल्याचे सांगितले। सदरचे आरोपी हे पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यावर कडेगाव, इस्लामपूर, तासगाव, विटा, आटपाडी, चिंचणी, वांगी, कोथरूड पोलीस ठाणे चेन स्नॅचिंग घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत।